नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वडिलांनी स्वतःच्या 4 वर्षांच्या मुलीला फेकले गिरणा नदी पात्रात। मालेगाव पुन्हा एकदा हादरलं। टेहरी फाटा गिरणा नदी पुलावर हृदयद्रावक घटना। कौटुंबिक पती पत्नीच्या वादातून पित्याने आपल्या 4 वर्षांच्या मुलीला उसळत्या नदीत फेकले व स्वतःही नदी पात्रात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात ही घटना तेथील गिरणा नदी पुलावर असलेल्या तरुणांनी आपल्या डोळ्यांनी बघितली व काही क्षणाचाही विलंब न करता नदी पात्रात देवदूतासारखी उडी घेतली। क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात, मात्र जीवाची पर्वा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलंय। या लहान मुलीच्या पोटातील पाणी काढून या 4 वर्षाच्या मुलीला सावध केलंय। पुढील उपचारासाठी रुग्णालयात त्या 4 वर्षीय मुलीला दाखल करण्यात आलंय। घटनेची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मिळालेली अधिक माहिती अशी की आई मुलीला सांभाळत नसल्यामुळे वडिलांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगाने मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे। आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली। आम्ही पळत पळत गेलो, ती मुलीला वाचवलं आणि ती वाचवताना बाकी सगळे मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं। पाणी भरपूर खोल आहे, तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे। आज बरं, किती वर्षाची होती ती? 4 वर्षाची होती। तुम्ही येता कशासाठी आले? आम्ही इथं गणेश कुंड बघायला जात होतो, तेवढ्यात माहिती पडलं, मग आम्ही उड्या मारल्या। श्याम अंकुश सोनवणे। आता अवस्था काय? आता बरी आहे बा, तिचं पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून, मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले। ती कुठं राहते ते काही माहिती नाही आम्हाला। किती जणांनी वाचवलं? आम्ही एवढे 4-5 जण। हा भाऊ होता आणि मी होतो। श्याम आणि माळी, रोहित मच्छिंद्र गायकवाड, सम्राट पवार। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, मालेगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।